त्या सत्यभामेला देव आवडत होता. नारद महर्षी घरी आले आणि विचारलं की महाराज, मला देव, माझे पती खूप आवडतात, देव आहे, पण काय करू? असं कुठलं व्रत आहे का की जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा? आहे ना, म्हणजे काय? तर आपणाला ह्या जन्मात जे आवडतं ते दान करायचं, म्हणजे पुन्हा पुढच्या वर्ष जन्मात तेच मिळतं. आणि मग ते ऐकून तिनं दान करून टाकलं. पण तिचा एकटीचा नवरा नव्हता, ती 16,108 आहे ना, त्या सगळ्यांचा पती होता तो, आणि तिनं दान करून टाकलं. आणि मग दान करत असताना अगोदर संकल्प सोडायला लावला. सत्यभामा म्हणाली, हे दान करते मी, पण घेतो पण मी आहो की, घ्यायला सुद्धा मी आहो, घेतलं. मंत्र कोण म्हणते? मंत्र बी म्हणायतात, मीच म्हणतो मंत्र सुद्धा, मंत्र सुद्धा मी, तेच नारदानेच म्हणले. आणि सत्यभामेनं संकल्प सोडला आणि दान देऊन टाकलं भगवंताला. आणि मग संकल्प पूर्ण झाल्याबरोबर धावत धावत नारद महर्षी गेले आणि भगवंताजवळ गेले. आणि गेल्यानंतर, देवा उठा, आतापर्यंत देवाच्या पुढे हात जोडणारे आज उठा, मला उठले, चला माझ्या संग. आणि घराच्या दाराच्या बाहेर आल्यानंतर नारद महाराजांनी आपले जोडे काढले. आणि काय केलं मग? उचला, डोसकीवर घ्या. कुणाला? देवाला डोसकीवर घ्यायला. आणि मग डोसकीवर जोडे दिले आणि देव पुढे, नारद महर्षी माग. आणि गावातले लोक बघायला लागले सगळे, देवाच्या डोसक्यावर नारदाचा जो बुट. हा, तर देव हा ज्यांचा शुद्ध भाव आहे त्यांचा अंकित होतो. ऐसा भक्ताचा अंकित लावी तैसी लावी पीस असा होतो. सत्यभामा दान करी, हुजूर नाही अंगीकारी. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका.